ही असेल किंवा शी असेल किंवा इट असेल, सब्जेक्ट आपला असेल त्यावेळेस आपण काय घेणार आहोत? हॅज. आता पुन्हा विचारायचं नाही कुणीच. पुन्हा एकदा बघा, ही, शी, इट, राम, गीता किंवा सिंग्युलर सब्जेक्ट, एनी सिंग्युलर सब्जेक्ट we can use has. Okay. Next, I, we, you, they, boys, girls means plural subjects. Plural subjects. जेव्हा प्लुरल सब्जेक्ट असतील तेव्हा have. जसे की I असेल तर I have, we have, you have, they have, boys have, girls have. दोन कुठलेही पर्सन्स असतील तर त्यांच्या समोर पण आपण have यूज करणार आहोत. जसं की मी सांगितलं going to market. काय सांगितलं मी? आर्यन आणि ऋग्वेद दोन जण झाले, म्हणजे आपण काय यूज करणार आहोत? आता आपण सेंटेन्स बघूया याचे कसे घ्यायचे. मी एकदा 2-3 सेंटेन्स तुम्हाला सांगतो. बनवायचं मी साठी काय असतं? आय सांगितलंय. सब्जेक्टच्या नंतर काय घ्यायचं? ओके. हॅव कधी घ्यायचंय तर आय असल्यानंतर काय घ्यायचंय? आय हॅव. आता नाश्ता करणे काय म्हणतात त्याला? ब्रेकफास्ट. टेकन म्हणू शकतो आपण. I have taken breakfast. I have eaten. पण आपल्याला काय करायचं इथे? V3 घ्यायचं. काय करणार आपण? Done. I have done Breakfast. breakfast. किंवा I have taken breakfast पण म्हणतात. आणि त्याचा V3 काही yes. आर्यन नंतर काय आहे? One, two, three. Aryan has sold pencil. तू बोलायचं म्हणजे मला पण कळेल दिवे कुठून लागतात. ईश्वर has eaten the पावभाजी. ईश्वर has Ishwar has eaten a cow. Ishwar has eaten pav bhaji. 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 त्याचा व्यक्ती काही yes. आर्यन नंतर काय आहे? One, two, three. Aryan has sold pencil. Aryan has Sold pencil. तू बोलायचं म्हणजे मला पण कळेल दिवे कुठून लागतात. ईश्वर has eaten the पावभाजी. ईश्वर has eaten Ishwar has eaten a cow. Ishwar has eaten pav bhaji. Ishwar has eaten pav bhaji. Ishwar has eaten has eaten pav bhaji. Ishwar has eaten pav bhaji. Ishwar has eaten pav